लोकसेवा आयोग स्थापत्य अभियांत्रिकी 2023 या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये परिस अस्मिता सुरेश गायकवाड यांनी संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून वैष्णवी राम गायकवाड यांनी संपूर्ण राज्यात 5वा क्रमांक पटकावलाय, तर मुलींमध्ये त्या पहिल्या आलेल्या आहेत आणि यामध्ये हे दोघेही सोलापूरचे असून माननीय परिस गायकवाड हे सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे कार्यकारी अध्यक्ष माननीय सुरेश बापू गायकवाड यांचे सुपुत्र आहेत। या दोघांच्याही दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी स्थापत्य विभाग 2023चा अंतिम निकाल शुक्रवारी लागला। यामध्ये परिस सुरेश गायकवाड यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे। तो आता उपकार्यकारी अभियंता AEE पदावर रुजू होईल। राज्यातील पाणी पुरवठा अगर जलसंपदा विभागात संधी मिळू शकते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड व सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत। परिस गायकवाड हे ऑगस्ट 2019 पासून महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते। ते वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे विभागात शाखा अभियंता या पदावर सेवा बजावत आहेत। आपली नोकरी सांभाळत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। परिस गायकवाड यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये झाले। पुढे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथून पूर्ण केला, तर उच्च शिक्षण मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बीटेकची पदवी मिळवली। त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया परीक्षेत राज्यात 10वी रँक पटकावून त्यांनी शासकीय सेवेत प्रारंभ केला। विशेष म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलेले सुमारे 2 डझन विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत। ते उत्तम मार्गदर्शक म्हणून देखील परिचित आहेत। त्यांचे मूळ गाव बार्शी तालुक्यातील शेळगाव आर हे आहे। त्यांचे आजोबा भालचंद्र तुकाराम गायकवाड हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत। चिरंजीव परिस अस्मिता सुरेश गायकवाड यांच्या या घवघवीत यशाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान रश्मीवाहिनी उद्धवजी ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा चेअरमन आदरणीय श्रीकांतजी मोरे व मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे तसेच डॉक्टर सुमित मोरे, डॉक्टर मिताली मोरे, संचालक दत्तात्रय मुळे, संचालिका सुनीता पाटील, शुभांगी भोसले, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, राम गायकवाड, भारती गायकवाड यांच्यासह सर्व परिवाराचे अधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ, माजी महापौर आरिफ शेख, लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख संतोष पाटील, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले, शहर संघटिका प्रीती नायर, उपजिल्हा संघटिका ज्योती माळवतकर, वैशाली सातपुते, पद्मजा टोळे, सर्व दैनिकांचे पत्रकार, विविध चॅनलचे प्रतिनिधी, विविध सामाजिक राजकीय संघटनांचे प्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक, अनेक सोसायटीचे चेअरमन, संचालक यांनी प्रत्यक्ष भेटून दूरध्वनीद्वारे मेसेजद्वारे
परीस यांचे व त्यांचे मातापिता अस्मिताताई गायकवाड व सुरेश गायकवाड यांचे अभिनंदन व कौतुक केले. समाजातील सर्व स्तरातून परीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंत्रालयातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी तसेच बांधकाम विभाग व रस्ते महामार्गाचे उच्चपदस्थ अधिकारी कर्मचारी यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. परीस यांनी आपल्या या यशात आपले आजी आजोबा, आई वडील, पत्नी डॉक्टर गौरी व बंधू विराज तसेच गायकवाड, गव्हाणे, साळुंखे, काळंगे, शिंदे कुटुंबियांसह मोरे कुटुंबीय व मनोरमा परिवाराचा, आपल्या सर्व मित्रपरिवाराचा मोलाचा वाटा आहे अशा भावना व्यक्त केल्या.